हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज ना मी तुम्हाला शिमला मिरचीची एक मस्त अशी भाजीची रेसिपी सांगणार आहे. ही खूप छान लागते. ते जे शिमला मिरची यांना आवडत नाही ते पण आवडीने ही भाजी खातात. आणि हे मी ट्राय केलेलं आहे, कारण की माझा नवरा बिलकुलही शिमला मिरचीची भाजी खात नव्हता. पण ही भाजी केल्यापासून अशीच शिमला मिरचीची भाजी दरवेळेस मागतात. त्यामुळे खूप छान लागते ही भाजी, नक्की ट्राय करा. आपण आता रेसिपीला चालू करूयात. हे बघा, शिमला मिरची मी असं छोट्या छोट्या साईजची शिमला मिरची घेतलेली, खूप मोठ्या घ्यायच्या नाही आहेत, एकदम छोटे अशा घ्यायच्यात. तर त्याचे मी 4 भाग करून घेतलेत. आपण जसं वांग्याला याला 4 भाग जसे करतो तसे मी 4 भाग केलेले आहेत. आता हे बघा, एका ताटामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घेते आहे. अंदाजाने घ्यायचं आहे. साधारणतः एक अर्धी वाटीला थोडंसं कमी मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. आणि छान खरपूस असे शेंगदाणे भाजून त्याचा शेंगदाण्याचा कूट केला आहे. आणि मी हा बिलकुलही मी फ्रीजमध्ये ठेवत नाही, मी बाहेरच ठेवते. शेंगदाणे व्यवस्थित आणि शेंगदाण्याचा कूटसुद्धा माझा व्यवस्थित बाहेर राहतो, फ्रीजमध्ये ठेवत नाही, कारण माझ्याकडे फ्रीज नाही आहे. त्यामुळे मी याला बाहेरच टिकवते. त्याच्यामध्ये आपण सगळे मसाले घालणार आहोत, आपल्या चवीनुसार, आपल्याला जसे आवडतील तसे. हे बघा, मी अर्धा चमचा याच्यामध्ये तिखट घातलं आहे, थोडीशी हळद, साधारणतः पाव चमचा मी हळद घालते आहे. तर चवीपुरतं मीठ घालायचं आहे. कोणाला मीठ जास्त आवडतं, कोणाला कमी आवडतं, पण माझ्याकडे कमी मीठ खातात त्यामुळे मी कमी मीठ घालते आहे. मला जसं आवडेल तसं तुम्ही घालू शकतात. त्याच्यामध्ये साधारणतः एक अर्धा चमचा असं धनेपूड घालते आहे. ही धण्याची पूड मी घरी स्वतः केलेली आहे, ही विकतची नाही आहे. धणे आणून मी याची धनेपूड केलेली आहे. त्याला एकदा व्यवस्थित मिक्स करायचं. आणि तिथे वरती जे तुम्हाला ताटामध्ये दिसतं ते मी शेंगदाणे भाजून ठेवलेले थंड करण्यासाठी. आणि हे महिनाभर मला हे शेंगदाणे एवढे लागतात, त्यामुळे मी तेवढे एकदाच मी भाजून ठेवून देते, म्हणजे आपल्याला जर येता जाता खायचे असतील तर आपण ते खाऊही शकतो. तर बघा, ते मसाल्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून त्याला एक असं थोडंसं बाइंड होईल असं इतकंच पाणी टाकते आहे. साधारणतः एक 2 ते 3 चमचे फक्त मी त्याच्यात पाणी घालते, की ते थोडंसं असं उंड्यासारखं ओलसर होईल असं, जेणेकरून आपण त्या मिरचीमध्ये ते आपण तो सगळा मसाला भरू शकतो. व्यवस्थित आपल्याला भरता येईल असं ते आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे नीट असं. हे बघा, असं छान मिक्स केलं की त्याच्यामध्ये व्यवस्थित भरल्या जातं. नाही तर कोरडं जर असेल तर ते मिक्स होत नाही. आणि जेव्हा आपण हे मिरच्या तेलात ठेवतो तेव्हा ते मसाला सगळा बाहेर पडतो आणि मग ते मसाला मिरचीला व्यवस्थित लागत नाही. मग मिरची थोडीशी वेगळी, मिरचीला चव लागत नाही. त्यामुळे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. खूप जण ते मसाल्याला बाइंड करण्यासाठी त्याच्यामध्ये तेल टाकतात, पण ते भाजी खूप तेलकट होते. तर मग ती नाही चांगली लागत तितकी तेलकट, आणि नाही खायला पाहिजे तेवढं तेलकट. म्हणून मी त्याच्यात थोडंसं पाणी टाकून ते हे करते. ते बघा, सगळ्या मिरच्या तर व्यवस्थित अशा भरून घ्यायच्यात. हे बघा, अशा प्रकारे. तर एका साईडला आहे ना, मी कढई गरम करायला ठेवणार आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 1 ते 1.5 पळी, म्हणजे तेलाची पळी असते ते 1 ते 1.5 पळी आपण त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे. साधारणतः 1 पळी असेल तरी खूप झालं, पण मी थोडंसं जास्त टाकलं आहे. आणि आपण तेल गरम झालं आहे का ते बघून घ्यायचं आहे. आणि मी याला कोणतीही फोडणी करत नाही आहे, डायरेक्ट तेल गरम झाले की त्याच्यामध्ये हे मिरच्या अशा ठेवून देते. आपण ज्या साईडने मसाला भरला आहे ते वरच्या साईडला ठेवायचं, आणि ज्या साईडने मसाला भरला आहे ना ती खालच्या साईडने आधी आपण
ठेवून घ्यायचे व्यवस्थित आणि तर त्याच्यावर एक झाकण टाकून त्याला एक वाफ द्यायची आहे आणि त्याच्यात बिलकुलही पाणी नाही टाकायचं, पाण्याचा शिपकाही द्यायचा नाही आहे. बघा 1-2 ते 3 मिनटानंतर त्याला आपण बघायचं आहे, खालून एक छान असा एक लालसर कलर आलेला असतो मिरचीला, तुम्ही बघू शकता. लगेच त्याला आपण थोडंसं उलटून घेऊया. म्हणजे आता मसाल्या साईडची जी बाजू आहे ती आपण आता त्याच्या साईडकडून वाफ येऊ द्यायची, ती पण अशी छान लाल होऊ द्यायची. आत्ताची ही साईड जशी झाली आहे तशी ला आपण झाकण ठेवायचे, म्हणजे मिरची शिजेल. असं जास्त असं शिजवायचं नाही आहे. मिरची वाफेवर सुद्धा खूप छान लागते, बिलकुलही पाणी टाकायची गरज नाही आहे, काहीही नाही. छान असा त्याला लाल कलर येऊ द्यायचा. हे बघा आता आपण त्याला असं मिक्स करून घेऊयात, म्हणजे एकदम सगळीकडूनच त्याला बघा छान अशी वाफ आलेली. थोडंसं असं मिरचीचं असं आतून कलर बदललेलं तुम्हाला दिसत असेल आणि दोन्ही साईडनी छान लाल झालेली आहे. आपला मसालासुद्धा व्यवस्थित शिजला आहे, छान झाला आहे, असा खरपूस झाला आहे. त्यामुळे खरपूस झालेला असल्यामुळे त्याची छान चव लागते. बघा भाजी तयार आहे. त्यामुळे आता आपल्याला जेवणासाठी प्लेट आपण तयार करून घेऊयात. त्यासाठी मी काकडी चिरते आहे. काकडी मी खाऊन बघितली आहे, कारण की ती कडू आहे की नाही ते बघावं लागेल. त्यामुळं एकदम अशा छान चकत्या करून घेते आहे आणि ही गावरानी काकडी आहे, त्यामुळे खूप छानही लागते चवीला. बघा आता आपण भाजी घेऊयात. आपली आत्ता छान अशी तयार झालेली भाजी. नंतर ताटामध्ये पोळी वाढवून घेणार आहे मी. आपली भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच कळेल. बघा आपली प्लेट खूप छान तयार झालेली आणि त्याच्यावर लिंबू पिळायचं भाजीवर, खूप छान लागतं. नक्की ट्राय करून बघा.